नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर स्वामी म्हणतात की अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघतो. त्याचप्रमाणे मग आजकालच्या मुलांचं कसं झालं आहे की पाहिजे तशी नोकरी किंवा पाहिजे तसा वर वधू न मिळाल्यामुळे निराश होतात आणि मग हतबल होऊन बसतात की आपलं चांगलं होणार नाही, पाहिजे तशी नोकरी मिळणार नाही. ह्या गोष्टींकडे मग ह्या गोष्टींमुळे डिप्रेशनमध्ये जातात आणि मग सतत टेन्शनमध्ये असतात. तर मग त्या मुलांसाठी त्या मुलींसाठी खास हा व्हिडिओ आहे. तर 6 मेला श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आहे. तर मग तुम्ही अशी सेवा करायची आहे की जी स्वामींना सगळ्यात जास्त आवडते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी नोकरी मिळेल आणि किंवा जर तुमचं लग्न जुळत नसेल तर मग तुमचं लग्न जुळून येईल. त्यामुळे मग मनापासून स्वामींची ही सेवा करा. तुम्हाला पाहिजे तसं पाहिजे त्या इच्छा पूर्ण होतील. तर ती कोणती सेवा आहे ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय होतं मग आता बऱ्याच वेळा बरीच मुलं मुली नोकरीसाठी असतील बाहेर, तर मग त्यांच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती वगैरे नसेल, जपमाळ नसेल. काही मुलं हॉस्टेलला राहत असतील, काही मुली हॉस्टेलला राहत असतील. तर मग त्यांना ह्या ज्या देवाच्या सेवा आहेत त्या करायला त्यांना वेळ भेटत नसेल किंवा त्यांच्याकडे देवाच्या वस्तू वगैरे नसतील. तर मग त्यांनी काय करायचं आहे, जर तुम्हाला वेळ असेल तर मग तुम्ही काय करायचे, वहीवर लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ नामजप. कारण जप करण्यासाठी तुमच्याकडे जपमाळ नसेल, त्यामुळे मग हा एक पर्याय आहे तुमच्यासाठी की एक वही घ्यायची आहे. मग तुम्हाला जर दररोज 11 वेळा जप करायचा असेल तर मग दररोज एक पेज लिहायचा आहे. मग आता काय होईल, बऱ्याच जणांना असं वाटेल की वहीवर लिहिलेली त्या वहीचं काय करायचं. मग तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं लिहा. कारण आता 21 दिवसाची सेवा करणं तुमच्याने शक्य होणार नाही, कारण 16 तारीख होऊन गेली आहे. तर मग तुम्ही 11 दिवसाची सेवा करू शकता किंवा 7 दिवसाची पण सेवा करू शकता. 11 दिवसाची सेवा करण्यासाठी तुम्हाला 26 एप्रिल ते 6 मे ह्या एवढ्या कालावधीत तुम्हाला मग श्री स्वामी समर्थ यांचा जप एका वहीवर लिहायचा आहे. आणि मग जर तुम्हाला शक्य झालं, तुमची वही जर तुम्ही जेवढे पेजेस घेतलेत लिहायला तेवढे लिहून पूर्ण झाले असतील, तर मग तुम्ही जेव्हा कधी अक्कलकोटला जाल किंवा तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल, मठ असेल, तर ती वही किंवा ते पेजेस इकडे तिकडे कुठे पण न टाकून देता, कारण तुम्ही जे लिहिलं ते खूप मनापासून लिहिलेलं असतं. त्यामुळे ती वही कुठे पण न टाकून देता ती वही एकतर अक्कलकोटला गेल्यावर स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि मग जर तुम्हाला लिहिण्यासाठी पण वेळ नसेल तर मग हे करायचं आहे की मोबाईलमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा जप असतोच. तर मग 11 माळी जप जो व्हिडिओ असेल तर तो तुम्ही मग व्हिडिओ ऐकायचा आहे. म्हणजे तुम्ही स्वतः काम करत असताना किंवा तुम्ही प्रवास करत असताना पण श्री स्वामी समर्थ यांचा जप केलात, कंटिन्यू 11 दिवस केलात, तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. तर मग ते दिवसभरातून तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. तुमच्या जवळपास जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण जप संकल्प करू शकता. किंवा मग तुमच्याकडे जर फोटो असेल स्वामींचा किंवा एखादी मूर्ती असेल तुमच्याजवळ, तर मग मूर्तीपुढं पण तुम्ही संकल्प करू शकता की तुम्ही जी जी सेवा करणार आहात 11 दिवसात ते स्वामींना सांगायचं आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती स्वामींपुढं बोलायची आहे. मंदिर जवळ असेल तर मंदिरात जाऊन पण हीच इच्छा स्वामींना बोलायची आहे आणि जी सेवा करणार आहात तुम्ही ते पण स्वामींपुढं बोलायचं आहे. आणि मग ज्यावेळेस 11 दिवस पूर्ण होऊन जातील त्या दिवशी मग तुम्ही जवळपासच्या मंदिरात जायचं आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर स्वामींना एखादा प्रसाद म्हणून, नैवेद्य म्हणून काहीतरी मंदिरात मग दान वगैरे करायचं आहे. दुसऱ्या सेवा करण्यापेक्षा ही जर सेवा केली तुम्ही तर तुमचे सगळे अडचणी दूर होतात. कारण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा जप तुम्ही दिवसभरातून कधी पण करू शकता. त्यासाठी देवघरापुढं किंवा स्वामींपुढेच बसून जप केला पाहिजे असं नाही. तुम्ही दिवसभरातून सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा
किंवा कुठे प्रवास करत असाल किंवा तुम्ही जिथं नोकरीसाठी असाल जाताना करा किंवा घरी येताना करा. पण श्री स्वामी समर्थ यांचा जप केलात ना, स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. आणि जे स्वामी सेवेत आलेत ना, त्यांना स्वामींचे खूप छान छान अनुभव आलेत. आणि तुमचे जर लग्न जुळत नसेल तर तुमचे लग्न पण जुळतील. आणि मग तुम्हाला नोकरीसाठी जर चांगली नोकरी पाहिजे असेल तर मग नोकरी पण तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे मग 26 एप्रिल ते 6 मे ह्या दिवसात तुम्ही ज्या काही सेवा करसाल, ज्या काही इच्छा मागसाल, ते इच्छा पूर्ण होतीलच. त्यामुळे मग तुम्ही लवकरात लवकर सेवेला लागा आणि स्वामींची सेवा करा. बऱ्याच जणांनी 21 दिवसाची सेवा चालू केली असेल. ज्यांना शक्य झालं नाही 21 दिवसाची सेवा चालू करणं, तर मग त्यांनी 11 दिवसाची सेवा चालू करा. तर मग आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.